केवळ केवळ ईश्वराची कृपा आहे, तुम्हा बांधवांचा साथ आहे आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सुंदर कार्यक्रम आहे मित्रांनो, ज्याच्यावर एक दिवसाच्या आधारावर चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न असल्यामुळे आज आत्ता या क्षणापर्यंत दारूच्या त्या विषारी गुटाला मी स्पर्श केला नाही किंवा तो घेतला नाही आणि त्यामुळे आज एक खूप चांगलं जीवन मी जगतो. सर्वप्रथम धन्यवाद. मला पुन्हा आज आपले अनुभव कथन करण्याची संधी दिली आणि उपस्थित बांधवांचे सुद्धा तिथे अनुभव ऐकण्याकरता आज उपस्थित झालेले. मित्रांनो, विषयावर येण्याच्या अगोदर थोडेसे आपले व्यक्तिगत अनुभव सांगण्याचा मध्ये येण्याच्या अगोदर लहानपणापासून मी घरीचं दारूचं वातावरण पाहिलेलं होतं. वडील दारुडे होते, मोठा भाऊ दारुडा होता. एका घरात 2-2 दारू असते याचा पूर्ण अनुभव घेतलेला होता. प्रत्येक गोष्टीची चणचण होती. शिव्यागाळी मारापिटी घरी होत होती. फेकमफाकी लहानपणापासून पाहिलेलं होतं. दारूबद्दल चीड होती, दारुड्यांबद्दल चीड होती. परंतु त्या वस्तूबद्दल एक कुठे ना कुठे लहानपणापासूनच त्या गोष्टीबद्दल आकर्षण होतं की या दारूमध्ये असं काय आहे. हे लोक दारू पिण्याच्या अगोदर व्यवस्थित असतात आणि दारू पिल्यानंतर यांच्यामध्ये असे काय बदल घडतात. यांचे पाय जागेवर राहत नाही, गलंतात वगैरे वगैरे. असं या वस्तूमध्ये आहे का. मला कधी जेव्हा चान्स मिळेल तर मी सुद्धा या वस्तूचा उपभोग घेऊन पाहिजे. तर नेमकं होते काय हे घेतल्यानंतर. लहान वडिलांचं अल्कोहोलिझममुळे मृत्यू झाला. मोठा भाऊ अल्कोहोलिक असल्यामुळे घराची थोडीशी परिस्थिती आणखी खालावली होती. परंतु मधला भाऊ होता तो अल्कोहोलिक नव्हता. तो आपलं कसं तरी काम वगैरे करून घरी एक भाडेकरू होता. त्याच्या भरोशावर घराचं काम सुरू होतं. आमचं जे उदरनिर्वाहाचं सुरू होतं. लहान भावानी थोडेफार पैसे लावून कसं तरी मला 12वी पर्यंत माझं एज्युकेशन करू आणि मग 12वी नंतर मला असं वाटलं की नाही, कारण समोरचं शिक्षण जर का करायचं असेल तर आपली ती परिस्थिती नाहीये, तर आपल्याला कामधंदे करावं लागतं. आणि मी सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीपासूनच कामधंद्याला लागलो आणि खूप कमी वयामध्ये हातात पैसा आला. मित्र वाढले. 4 लोकांमध्ये जाणं येणं सुरू झाल्यामुळे मित्रमंडळी वाढली आणि जिथे मी जो माझा पहिला जॉब होता एका सिमेंट कंपनीच्या ऑफिसमध्ये, तिथे त्या मित्राचं लग्न जुळलं आणि त्यांनी एक पार्टी आयोजित केली आणि त्या पार्टीमध्ये मला सुद्धा इन्व्हाइट. तर त्याचे आणखी बरेचसे मित्र होते आणि मी एकटा त्याला ओळखत होतो आणि त्या पार्टीमध्ये गेल्यानंतर त्यांचा अगोदरच तो प्लॅन ठरलेला होता नॉनव्हेजचा, पिण्या खाण्याचा. आणि मी गेल्यानंतर तो त्यांचा दारू पिण्याचा जो दौर सुरू झाला आणि मलाही आग्रह केला. मी जास्त नानुकर केली नाही, कारण दारू बद्दल मला एक आकर्षण होतंच की असं काय आहे. मला सुद्धा एक विस्कीचा पॅक देण्यात आला आणि तो एक पॅक पिल्यानंतर तो असा काही किक मारून गेला, मला एका वेगळ्या विश्वामध्ये घेऊन गेला की तिथे डान्स केला, नॉनव्हेजचं छान जेवण केलं, खूप लोकांशी मैत्री झाली आणि दारूबद्दलची जी लहानपणापासून असलेली चीड घृणा होती ते विचार बदलले की इंग्लिश दारू चांगली आहे. ते सगळे लोक जे बघतोय ते सगळे लोक देशी दारू पितात म्हणून हे बैठतात. आता इंग्लिश दारू पिल्यानंतर एवढ्या लोकांनी इथे एन्जॉय केला, कोणाचं भांडण झालं नाही, काही नाही आणि किती मजा आला आणि तो मिळालेला तो आनंद मग मला वारंवार असा कॅश करायचा वाटला. माझ्या वेळेस त्या वयाचे माझे मित्र काही या संगतीत पडलेले नव्हते, ते दारू पित नव्हते आणि माझी तसंही मार्केटिंगचा जॉब असल्यामुळे इकडे तिकडे जाणं येणं सुरू होतं. मित्रमंडळी वाढायला लागली आणि मग मी माझ्या वयापेक्षा मोठे मित्र त्यांच्या संपर्कात जास्त राहणं सुरू केलं आणि मग तो दारूचा ऑकेजन ठरवणं सुरू झालं की आज कोणाचा वाढदिवस आहे, कोणाचं लग्न जुळलं किंवा कुठे पिकनिकला जायचं आहे, आता होळी येणार आहे, तर 31st येणार आहे. हे सगळे ऑकेजन दारू पिण्याकरता तयार करणं सुरू झालं आणि हा सफर जो वयाच्या 17व्या वर्षी दारू सोबत जी झालेली मैत्री सुरुवातीला ओळख झालेली होती आणि ही ओळख त्याच्यानंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं 15-16 वर्षापर्यंत. 15-16 वर्षापर्यंत मी कधी काहीच दारू, या दरम्यान एक नोकरी सोडून दुसरी, दुसरी सोडून तिसरी, असं वर्षावर वाढत्या पगारावर जाणं सुरू होतं. घरातली परिस्थिती थोडी सुधारायला लागली होती, कारण मी पैसे कमवत होतो, मधला भाऊ कमवत होता, भाडेकरू होता, तर घरी 2 पैसे देणं होतं. घरच्या हा संसार दारुड्यासोबत केलेला होता. भावाचा अल्कोहोलिझम पाहिलेला होता, तिला तो वास आलेला होता. तिने पहिल्यांदाच टोकलं होतं, ती आज दारू पिलेली आहे. तर ते नेहमी प्रत्येक दारुडा बोलते, मी सुद्धा खोटं बोललो की मी गुटखा खाल्लेला आहे. पहिल्यांदा तर तेवढं काही बोलली नाही. मग नंतर लक्षात यायला लागलं की घरच्या लोकांना संशय येते, तर मग उशिरा घरी यायचं. आपल्या सगळे झोपल्यानंतर उशिरा यायचं, कारण बॅचलर लाईफ होती, वेळेचं काही भान नव्हतं. आपल्या हाताने जेवण करायचं आणि मुकड्याने झोप. परंतु असं गणलत बिंडलत ओकाऱ्या करेपर्यंत असा काही प्रकार. त्या लोकांनी वाटत होतं की आता जेव्हा कधी म्हणत होते त्याचा पोरगा मोठा झालेला आहे, 2 पैसे घरात देते आहे, 4 लोकांत बसा उठावं लागतं. मग त्यांनी कालांतराने म्हणणं बंद करून दिलं, कारण मी एक निगरगट्टू झालेलो होतो.
म्हणून किती म्हणणार आहे. असा प्रवास सुरू झाला. या दरम्यान लग्न झालं, 2 मुली झाल्या. 1999ला 31 डिसेंबर 99ला लग्न झालं. पुढल्याच वर्षी मुलगी झाली. त्याच्यानंतर 4-4.5 वर्षांमध्ये पुन्हा दुसरी मुलगी झाली, 2 मुली झाल्या. पण अजूनही मी जवळपास 15-16 वर्षापर्यंत दारूला कंट्रोल करून ठेवलेलं होतं. कधी काहीच पिणार आहोत. मग एक वेळ अशी झाली की जेव्हा या दिवशी लग्न झालं, मी मागेही सांगितलं होतं शेअरिंग मध्ये, त्याच दिवशी सरकारी नोकरी लागली. बायको लक्ष्मीच्या स्वरूपात लाभलेली होती. तिचा पायगुण ज्या दिवशी आला त्याच दिवशी सरकारी जॉब हातात आला. सगळ्यात मोठ्या पदावर चालला गेलो. पगार खूप मोठा वाढून गेला. स्टेटस वाढून गेलं. आणि मला असं वाटायला लागलं की आता आपलं मस्त व्यवस्थित झालंय. आपण आपल्या जबाबदारी व्यवस्थित आतापर्यंत पार पाडत आलेलो आहे. पुढेही पाडू, आताही पाडतोच आहे. आणि आपला दारूचा शौक आहे तोही मी पूर्ण करतो. आणि म्हणजे कधी कधी पिणारा सतीश, कारण ऑफिसच्या लोकांची कामं वगैरे करायचे, ते पार्ट्या द्यायचे, ते ऑकेजन असे सुरूच झाले. ते ऑकेजन कायचे, एक वर्षी आली, शेवटचे 5 वर्ष की मला नित्यनेमाने दारू लागली. दारूची ओळख झाली, मैत्री झाली. एक वेळची आली की आम्ही एकामेकाचे भक्त झालो, की एकामेकाशिवाय राहू शकत. मग रोज दारू पिणं सुरू झालं आणि त्या दारूचंही प्रमाण वाढत होतं. आता दारूचं जसं प्रमाण वाढत होतं, मला माझा एक मित्र होता, तो दारू नव्हता पित, परंतु जेव्हा कधी आमचे बॅचलर लाईफ मध्ये जेव्हा जेव्हा आमचं काही ऑकेजन राहायचं, त्याचे वडील मिलिटरीमध्ये होते आणि त्याला मिलिटरीचा कोटा मिळायचा दारूचा. तर तो त्याच्याकडून आम्ही दारू मागवायचो, कारण दारू स्वस्तही पडायची आणि चांगल्या क्वालिटीची मिलिटरीची राहते, ही आमची समज. जेव्हा मला डेली दारू लागायला लागली, मी त्या मित्रांकडून पूर्ण महिनाभराचा कोटा आणून आपला ठेवून द्यायचो. एका दमाने 7 ते 8 थांबे घरी. आता दारू माझी दिवसेंदिवस वाढत चाललेली होती. आता बायकोला वाटलं नाही पाहिजे की माझी दारू खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, म्हणून तिच्या देखत फक्त केवळ एक 90 पर्यंत किंवा 1 ते 2 पॅक पाहायचा. बाकीचे बरोबर मी जमा करून ते 7-8 आणलेले मोठे बंपर काही बेडरूमच्या सज्जावर लपवून ठेवायचो, काही किचनच्या सज्जावर ठेवायचो आणि माझ्या घरी सगळ्यात वरचं 3ऱ्या माळ्यावर टेरेस होतं पाण्याची टंकी, त्या पाण्याच्या टंकीच्या पाठीमागे नेऊन लपवून ठेवायचो. कारण मला दारूची पूर्तता करायची. बायको जर का किचन मध्ये स्वयंपाक पाणी करत आहे तर मी बेडरूम मध्येच गुपचूप मध्ये आपला तो खोलून बरोबर जेवढी मला क्वांटिटी पाहिजे पिऊन घ्यायची, चुपचाप येऊन हॉलमध्ये बस. जेवढा किती चक्र आहे, कसं आपलं टॅलेंट वापरते, हे टॅलेंटचं माझं उदाहरण. ती जर का बेडरूम मध्ये आहे, काही तयारी करत आहे, काही आहे, तर मी किचन मध्ये जाऊन मारायचं. किचन मध्ये आपलं जुगाड बरोबर जमत. समजा तर ते रिकामी आहे, कुठेच काही नाही आहे, हॉलमध्येच बसली आहे, मला काही आता दारू प्यायला संधी मिळत नाही आहे, बाहेर गेलं तिला संशय येणार आहे, तर मी गस्तावर पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे ठेवलेली दारू ती बरोबर मी जमवायचं. कारण माझ्यावरती आणखी माझा एक मधला भाऊ राहायचा, त्याचा फ्लोअर होता, त्याच्या मुलाला बरोबर पाणी मागायचं आणि वरती गस्तावर घेऊन बरोबर तिथे आपलं जमवायचं. एक दारुडा कसं आपलं कौशल्य वापरते, कसं टॅलेंट वापरते, त्याचा मी पुरेपूर वापर करत होतो. कधी कुठल्या फंक्शनला जायचं आहे आणि कुठेच घरी काही जमून नाही राहिलेलं आहे, बायकोला बस बाहेरून येतो, गाडी पुसतोय जरा असं म्हणून पटकन जायचं बाहेर मध्ये, पटकन बरोबर. माहित आहे बायकोला तयारी करायला अर्धा पाऊण तास 1 तास लागतोच आहे. तेवढ्या वेळात मी आपला बरोबर जुगाड जमून पटकन येऊन घरी बसून जायचं. हा सगळा प्रकार सुरू होता. आणि दारू मग दिवसेंदिवस एवढी वाढली की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये पूर्ण बदल आला. मग शिव्या गाळी देणं सुरू झालं, मारणं पिटणं सुरू झालं. बायकोनी 2दा आत्महत्येचे माझ्या दारूमुळे प्रयत्न. मला असं वाटत होतं की सगळं काही तुझं बरोबर आहे, मुलांना कुठल्या गोष्टीची कमी नाही करत, बायकोला कुठल्या गोष्टीची कमी नाही करत, घरी कामधंदेवाले आहे, बायकोच्या हाताखाली धुणेवाली, भांडेवाली, कपडेवाली आहे, मुलांकरता ऑटो रिक्षा सगळं आहे, तुझं सगळं काही आहे, कुठलंही कर्ज नाही आहे, बँक बॅलन्स आहे व्यवस्थित, घर बांधलेलं आहे, प्लॉट घेऊन ठेवलेला आहे. कशाला एका बायकोला तू हँडल करू नाही शकत, तुझ्या जीवनात काही नाही राहत. मला ते तरी असे विचार बनले होते. कारण रोजच्या रोज भांडणं होत होते, मारापिट्या, घाणेरड्या शिव्या सुरू झालेल्या होत्या. या दरम्यान जसजशी अस्तव्यस्तता जीवनामध्ये होत होती, बऱ्याचशा लोकांनी आपलं कौशल्य वापरलं. मला समजवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला, माझ्या घरच्या लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला, मित्रमंडळी होती त्यांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांनी आपलं कौशल्य वापरलं. नातेवाईक जे होते ते येऊन समजवायचे, सतीश जी आजकल आपके यार शराब बढ़ गई है, घर का ये माहौल ठीक नहीं है, आप थोड़ा सा शराब को कंट्रोल कीजिए या घर के इसमें ध्यान दीजिए. बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले, परंतु त्या मद्यपाशामध्ये मी अशा प्रकारे अडकलेला होतो की सगळ्याला दिसत होते त्याचे पुढे परिणाम काय होणार आहे, परंतु मला समजत नव्हतं. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर गेली, स्वतःला संपवण्याशिवाय पर्याय नव्हता, तेव्हा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा संदेश मला मिळाला. संदेश तर अगोदरपासून घरी होता. मोठा भाऊ अल्कोहोलिक्स अनोनिमसचा मेंबर होता. त्यालाही जेव्हा दिसत होतं की सतीशच्या जीवनामध्ये खूप काही आता घडामोडी होऊन राहिलेल्या आहे, वातावरण घरचं खूप खराब झालेलं आहे. कारण आम्ही 3 भाऊ आहे, आमचे 3 फ्लोअर आहे, एकेका माळ्यावर आम्ही 3 जण राहतो.
तर साहजिक आहे माझ्या घरी होणारे वादविवाद सगळीकडे त्याचे पडतात दिसत होते. त्यांना ऐकू जात होतं. ते पाहत समजवायला येत होते तर तू आपलं पहा. तुला माझ्या याच्यात बोलण्याचा तुला काय अधिकार नाही. मी आपलं पाहून घेईल. अशी माझी भाषा राहते. त्याने मोठ्या भावानी तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मेंबर बनलेला होता. मी जेव्हा आलो तेव्हा त्याची 22व्या वर्षाची सात्विकता सुरू होती. त्यांनी मला बरेचदा आपलं टॅलेंट त्यांनी वापरलं. त्यांनी आपला वेळ माझ्या समजवायचा प्रयत्न करत होता. परंतु मी नकारात्मक भूमिकेमध्ये होतो दारुडा. कारण का दारुड्याची परिभाषा माझ्या नजरमध्ये अशी होती जो सकाळपासून पितो, देशी दारू पितो, घरी घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत नाही, रस्त्यावर पडतो झडतो, लोकांना शिव्यागाळी करतो, बाहेर कर्जबाजारी झालेला आहे किंवा ड्युटी पाणी बरोबर करत नाही, तो दारुडा. सतीश तुझं तसं नाहीये. तेरे में कितना बड़ा टॅलेंट आहे यार. साले तुझे मित्र साले रिश्वत देऊ देऊ नोकऱ्या त्यांनी प्राप्त केल्या आणि तू इंटरव्ह्यू देऊ देऊ अभ्यास करू करू पास. तेरे में गट्स आहे, तेरे में बहुत टॅलेंट आहे. हे माझी त्यावेळेसची भूमिका होती. तो भाऊ समजवायचा, मी त्याचा पान उतारा करून द्यायचो. त्याने आपला वेळ खर्च केला, आपलं कौशल्य माझ्या पुढे बरेचदा प्रयत्न केले. परंतु शेवटी नाईलाज होता. मी ऐकायला तयार नव्हतो. त्याच वेळेस जेव्हा एक दिवस अशी वेळ आली का काय तर ईश्वराचा प्लॅन असेल की मी थोड्या वेळासाठी खालच्या फ्लोअरवर जाऊन त्याच्या घरी बसलो. क्रिकेटची मॅच चालू आणि एकदम विकेट गेली की छक्का मारला असं काही घटना घडली तर मी तो आवाज ऐकून पटकन आतमध्ये शिरलो घरामध्ये आणि काय घडलं म्हणून सोफ्यावर बसून ती मॅच पाहत. तेवढ्या वेळात त्यांनी तो विषय पुन्हा माझ्यासोबत शेअर केला की सतीश आजकाल घरचं वातावरण काही ठीक दिसून नाही राहिलं. म्हणजे हो काय ठरवलंय तुम्ही. सहज म्हटलं काही नाही आता बायकोला डिवोर्स देण्याच्या याच्यावर आलेलो आहे. नाही तर दारू पिऊन तू स्वतःला संपवायचं एवढंच जीवनात राहिलेलं आहे. मी इथे हारलो आहे. मित्रांनो त्यांनी जे त्याच्यामध्ये जे अल्कोहोलिक 22 वर्षाची त्याची जी सात्विकता झालेली होती आणि त्याच्यामध्ये जे काही आध्यात्मिक जागृती म्हणा जे काही त्याच्यात कौशल्य होतं त्या दिवशी त्यांनी आपलं कौशल्य वापरलं माझ्यासाठी. आपलं टॅलेंट वापरलं, आपला वेळही माझ्यासाठी थोडा खर्च केला आणि त्या जे काही संभाषण झालं त्या संभाषणमध्ये त्यांनी सतीश तू सर्व काही आपले प्रयत्न केलेले आहे, तुला सफलता मिळाली का. म्हटलं नाही मिळाली. तर माझी एक शेवटची विनंती आहे म्हणे तू जेव्हा निर्णय घेतलाच आहे करायचा पण त्याच्या अगोदर एक पर्याय म्हणून तू अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये काही दिवस जाऊन पहा. तू बघितलं म्हणे माझं अल्कोहोलिझम कसं होतं, मी कोणत्या याच्यावर. आज मी दारूपासून दूर राहून एवढे दिवस झालेले. तुझी वैदी कशी होती, तिच्या डोक्यात फरक पडलेला होता, मी तिला कसं सहन केलं वगैरे वगैरे. तू जाऊन पहा. मी तेव्हाही नकार दिला यार मी त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये काय जाऊन काय करू. दारू माझा प्रॉब्लेम नाही आहे. माझा प्रॉब्लेम माझी बायको आहे. ते माझ्यावर संशय घेते, नुसती किटकिट करते, माझा मोबाईल चेक करते, मी ऑफिसला गेलो की नाही गेलो ती पाहते, त्याची शहानिशा करते, लँडलाईन वर फोन लावते, मी तिकडनं हॅलो म्हटल्यावर फोन कट करते. दारू तुम्ही कधी सोडू शकतो. म्हटलं तू कधी सोडू शकतो मला माहित आहे पण तुझी जी परिस्थिती झालेली आहे तू एकदा जाऊन तर पहा. ठीक आहे तू म्हणतो ना तू तुझा शब्द ठेवतो. दारू माझा फक्त बाहेर का केली आहे कधी बी सोडू शकते. ठीक आहे तू म्हणते तर जाते, तू म्हणते त्याच्यापेक्षा 1 महिना जास्त जाऊन दाखवतो. असा एक खसमी माझ्यासारखा दारुडा त्याला शब्द दिला म्हणून अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंग मध्ये आलो. मित्रांनो माझी दारू सोडण्याची कुठेच मुळीच इच्छा नव्हती. तर मला असं वाटत होतं इथे रिक्षेवाले ठेलेवाले देशी दारू पिणारे हे लोक येतात कारण माझा भाऊ देशी दारू पितो. हे माझ्यासारख्यासाठी नाही आहे. माझा कॅडर बहुत वेगळा आहे. मी मोठ्या पदावर आहे यार. माझ्या हाताखाली 50 लोक आहे. माझा बाहेर स्टेटस काय, मी कोणत्या ब्रँडची दारू पितो, कोणा लोकांसोबत बसतो, माझे मोठे मोठे श्रीमंत मित्र आहे. चालू इथे मीटिंग मध्ये जाऊन काय लोक कोणी मला पाहिलं तर काय म्हणे. पण मित्रांनो त्याच्यातही मोठ्या भावाचं एक लक्षात होतं की हा एकदम सहजासहजी मानणारा, हा केव्हाही एक दारुडा कसा राहते ह्या दुसराच दारुडा त्याला ओळखते. तर हा इथून या मीटिंग मधून केव्हाही कल्टी मारू शकतो. म्हणून त्यांनी त्याच्यापेक्षा आणखी 1-2 वर्षांनी जे सोबरायटीने सिनियर सदस्य होते शेषराव जे, मी त्यांचं नाव नेहमी घेतो, जे आता मागच्या कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं कोरोनाने, त्यांना माझ्या पाठीमागे लावलं. त्यांनी तिथे आपलं ते टॅलेंट वापरलं. त्या सतीशला कोण म्हणजे कंट्रोल करू शकते. कारण त्यांची मी खूप रिस्पेक्ट करायचो. ते आमच्या नातेसंबंधात सुद्धा होते. आम्ही एकाच कास्टचे पण होतो आणि त्यांनी माझ्या लग्नाकरता जवळपास 10 ते 12 मुली मला दाखवल्या सुद्धा होत्या. दोघेही नवरा बायको मला मुलीचे स्थळ आणायचे आणि माझ्यासोबत मुली बघायला यायचे. तर मी त्यांची खूप रिस्पेक्ट करत होतो आणि ते सुद्धा अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे मेंबर होते. माझ्या मोठ्या भावाच्या डोक्यात आलं होतं की त्यांनाच त्यांची रिस्पेक्ट करतो तर त्यांच्यामुळे हा कदाचित मिटिंगला रेग्युलर जाईल. त्यांनी त्याचं टॅलेंट वापरलं आणि खरंच त्या माणसाने माझ्या पाठीमागे लागले. रोज मी 5:30 ला ऑफिस मधून आल्यानंतर बरोबर ते 5:30 पावणे 6 ला माझ्या घरी येऊन बसून जायचे. सतीश आज क्या प्लॅन आहे. काही मीटिंगला तुम्ही म्हणता ना मीटिंगला मी येतो, चल काढ गाडी. मी त्यांचा
श्रीकृष्ण ते अर्जुन, मी गाडी आपल्याच गाडीवर त्यांना बसवायचो. ते सिनियर होते वयाने, तेव्हा ते रिटायर्ड झालेले होते. त्यांची एक्स सर्व्हिसमॅन म्हणून नोकरी होती. त्यानंतर रिटायरमेंट नंतर त्यांनी SBI मध्ये जॉब केलेला होता. तिथून सुद्धा रिटायर्ड झाले. ते मला रोज मीटिंग मध्ये घेऊन जायचे. ते आपली खिशातून डायरी काढायची, आज कुठे ग्रॅटिट्यूड डे आहे, कुठे अॅनिव्हर्सरीज आहे, सतीश आज या मीटिंगला जाऊ, सतीश आज त्या मीटिंगला जाऊ. आणि मित्रांनो, जवळपास 1.25 महिन्यात त्या माणसाने मला नित्य नेमाने रेग्युलर मीटिंग करवल्या. तू थांबली की आजपर्यंत मला परत त्या दारूच्या विषारी गुटाकडे जाण्याची आवश्यकता पडली नाही. असं नाही की ऑकेजन आले नाही, खूप ऑकेजन आले, परंतु त्यावेळेस मला जे काही सिनियर बांधव मिळाले त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. म्हणून तो विषारी गुट परत माझ्या हातात आला नाही. तो कनिंग अँड बॅपलिंग जो पार्ट आहे तो माझ्यावर हावी होऊ दिला नाही. मला ईश्वराने जवळपास 1.25 महिन्यानंतर त्यांचाच त्या शेषावरीचा छोटा भाऊ, तो सुद्धा एक सर्व्हिसमॅन होता, त्याची दारू वाढली होती, तर मग त्यांनी त्याला फॉलोअप दिला. या दरम्यान मला 1 महिन्याच्या कालावधीत लक्षात आलं तिथे अॅलॉनची सुद्धा मीटिंग होती आणि त्यांच्याच मिसेसने सांगितलं तू आपल्या पत्नीला सुद्धा मीटिंगला घेऊन जा. मग मी रोज बायकोला मीटिंगला नेणं माझं सुरू झालं. हा माझा प्रवास सुरू झाला. परंतु जर का तो 1 ते 1.25 महिना त्या माणसाने जर का मला कंटिन्यू फॉलोअप दिला नसता तर कदाचित मी माझ्या भावाला अगुटणारा नव्हतो. मी कदाचित अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये टिकलो नसतो. हे मला आज चांगल्या पद्धतीने आठवते की मी माझ्या भावाला मानणारा नाही. कारण माझ्या डोळ्यासमोर त्याचेच चिन्ह होतं का सकाळपासून दारू पितो त्याने घराची राखण होईल. त्याच्याबद्दल रिझर्चमेंट होती, खुन्नस होती की याच्यामुळे माझं एज्युकेशन पूर्ण नाही झालं, नाही तर मी काय इंजिनिअरिंग कुठे कुठे पोहोचून गेलो. त्याच्यासोबत जाण्याची मला लाज सुद्धा वाटते. परंतु त्या शेषरावजीने आपला वेळ, जो आजचा विषय आहे, टाइम, टॅलेंट, हा माझ्यासाठी खर्च केला. त्यांनी कधी असं म्हणजे दाखवलं नाही की आज त्यांना खूप कंटाळा आलेला आहे, आज सतीश क्या जाते मीटिंग किंवा आज का सतीशकडे जायचं. मित्रांनो, ते सातत्याने माझ्याकडे येत होते किंवा फोन करत, सतीश तू आला का, मी येऊ घ्यायला की तू येतो माझ्याकडे. त्यांचं घर खूप लांब नव्हतं, खूप जवळच होतं, एक 20-25 घराच्या अंतराने त्यांचं घर. पण ते बरोबर सातत्याने मला फॉलोअप देत होते. म्हणजे ते आपला वेळ माझ्यावर खर्च करत होते, आपलं कौशल्य त्यांनी माझ्यावर खर्च केलं. त्याच्यामुळे मित्रांनो, आज जो तुमच्यासोबत जो सतीश आपले अनुभव कथन करून राहिलेला आहे, ते कुठे ना कुठे त्या ईश्वराने माझ्यासाठी तो माणूस प्लॅन केलेला होता. आणि त्यांनी निस्वार्थपणे, त्या माणसाचा काय स्वार्थ होता, त्याचा काही स्वार्थ नव्हता. त्यांचा केवळ आणि केवळ एकच स्वार्थ होता. मी त्यांना कधी त्यांच्या गाडीत पेट्रोलचे पैसे नाही, पेट्रोल नाही भरलं किंवा त्यांनी कुठलाही मला मोबदला त्याचा मागितला नाही. केवळ आणि केवळ एकच स्वार्थ होता की हा दारूच्या वेळातून हा बाहेर निघाला पाहिजे आणि ते जसे एक चांगलं जीवन जगत होते तर मी सुद्धा एक चांगलं जीवन जगलो पाहिजे. हा केवळ एक त्यांचा स्वार्थ. तर मित्रांनो, आज मला जे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जे मला प्राप्त झालेलं आहे, कोणी माझ्यासाठी आपला वेळ खर्च केलेला आहे, त्याने आपलं कौशल्य वापरलं माझ्यासारख्या डिनायल पार्ट मध्ये. जेव्हा की ते 10वाच वर्ग शिकलेले होते, परंतु माझ्यासारख्या शिकल्या सवरल्या माणसाला कसं हँडल केलं पाहिजे, त्यांनी ते आपलं टॅलेंट वापरलं, याला कशा पद्धतीने कंट्रोल. ते बरोबर मला माझ्या मीटिंग मध्ये गेल्यानंतर बरोबर माझ्या वेवलेंशी पटणारे किंवा माझ्या पर्सनॅलिटीशी संबंधित लोकांशी माझा परिचय करून द्यायचे की जेणेकरून हा इथे रुळला पाहिजे, याला असं वाटलं नाही पाहिजे की हा वेगळा आहे. अशा लोकांशी माझा परिचय मीटिंग मध्ये गेल्यानंतर करून देत होते. कधी कधी सांगायचे, अरे आपल्या दीपकचा लहान भाऊ, तर मोठे भाऊ पण त्यावेळेस ओल्ड टाइमर गळ्यामध्ये हात टाकायचे, अरे आज सतीश खूप चांगल्या जागी आलाय. का बरं, काही प्रॉब्लेम होत होता का आता एवढ्या. कारण हे लोक, जे बरेचसे लोक होते ना, यांना मी आपल्या घरी नेहमी फेलोशिपचे लोक मी पाहत होतो. मोठ्या भावाची फेलोशिप मित्र असल्यामुळे ते वारंवार घरी यायचे. मी यांना ते कधी आले, अरे तुझा भाऊ दीपक आहे का घरी, मी आतमध्ये जाऊन म्हणायचो, अरे दीपक ते बेवडे आले तुला बोलवतो. हे माझे त्यावेळेसचे शब्द राहायचे. आणि त्याच लोकांच्या संपर्कात जेव्हा मी त्या मीटिंग मध्ये आलो, कुठे कुठे सुरुवातीला मला खूप लाज वाटायची, यार आता हे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील. ते मस्त त्यांनी माझ्या गळ्यात हात बोलायचे, कोणी कोणाला कोणत्यात घेऊन जायचे, अरे सतीश तू खूप चांगल्या परिस्थितीत आलाय, अरे यार आम्ही तर खूप बेकार अवस्थेत आलो होतो, पूर्ण फुटपाथवर गेलेलो होतो, तेव्हा आलो, तू चांगला यार, येत राहा, तू इथे येत राहा, आमचं चांगलं झालं, तुझंही चांगलं होईल. असे आपला वेळ माझ्यासाठी ते खर्च करायचे, मला कोणत्या मध्ये घेऊन जायचे. कारण मी सांगतो, मी जवळपास 5 ते 6 महिने मला लागले की मी दारुडा आहे, हे मी दारुडा आहे आणि मी अल्कोहोलिझम मला झालेला आहे हे मान्य करायला मी तयार नव्हतो. माझ्यासारख्या न ऐकणारा, स्वतःला खूप हुशार समजणाऱ्या सुपरेटिव्ह कॉम्प्लेक्सच्या बेवड्याला लोकांनी, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मेंबरनी आपला वेळ माझ्यासाठी खर्च केला. त्यांनी आपलं कौशल्य, माझ्या डोक्यामध्ये काय काय विचार चालून राहिले आहे यांची त्यांना
त्यांना अभ्यास होऊन गेलेला होता. एक दारुडा खूप चतुर असते. माझ्या डोक्यात काय चालू आहे, हा टिकणार आहे की हा इथून पळणार आहे, याला कसं इथं टिकवून ठेवलं पाहिजे. त्यांनी आपलं पूर्ण कौशल्य माझ्यासाठी वापरलं. तेव्हा कुठे मित्रांनो, आज अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये मागल्या आता 10 वर्ष होईल डिसेंबर महिन्यामध्ये मी अजूनही अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या या मीटिंग मध्ये स्थिरावलेलो आहे. इथे सुरुवातीचे दिवस जे होते, सभासद आपले अनुभव माझ्या समोर कथन करायचे. कोणी म्हणायचं बायको गेली, कोणी म्हणायचं माझी नोकरी गेली, लाखोचं कर्जबाजारी झालो, घरच्या ह्या वस्तू विकल्या, त्या विकल्या, देव विकले, कोणी म्हणायचं रक्त विकून दारू पिलो, मुलाच्या दुधाच्या पैशाची दारू पिलो, बायकोचं मंगळसूत्र विकून दारू पिलो. हे अनुभव ऐकायचं तर असं वाटायचं, यार सतीश तू खूप लवकर आला इथे. तू यायच्यासारखं तुझे अनुभव नाही आहे. तुझी बायको नाही गेली आहे, नोकरी नाही गेलेली, अजून काहीच नाही झालेलं आहे. तुझं तर सगळं काही व्यवस्थित. तू अजून काही वर्ष प्रमाणामध्ये दारू पिऊ शकते. तू याच पद्धतीने पित राहिला तर काही वर्ष आणखी पिऊ शकते. असे डोक्यामध्ये विचार होते. परंतु मित्रांनो, ते प्रत्येक सदस्य, ते म्हणतात ना लँग्वेज ऑफ हार्ट आपल्या याच्यामध्ये, ते आपल्या हृदयातून माझ्यासारख्या दारुड्यासाठी आपल्या जीवनातले खतरनाक ते खतरनाक अनुभव. तर मित्रांनो, सभेमध्ये असताना प्रत्येक सभासदांनी आपल्या जीवनातले जे खतरनाक अनुभव होते, ते माझ्यासारख्या दारुड्याला शहाणं करण्याकरता, मला माझी वास्तविकता दाखवण्याकरता त्यांनी आपल्या जीवनातले अनुभव माझ्यासमोर मांडले, ज्याच्यामुळे मला माझा आयडेंटिटी. तर आज मित्रांनो, त्यांच्यामुळे माझा जीव वाचलेला आहे. माझा परिवार आज एक सुखा समाधानी आनंदी जीवन जगतोय. आता आज मी देणं लागतोय. आज मला माझ्यासारखे माझे बांधव असतील तर त्यांच्यासाठी मला माझा वेळ, माझं कौशल्य आणि माझा ट्रेझर, ज्याला आम्ही पैसा म्हणतो, हे खर्च करण्याची माझी तयारी आहे का? आज जर का मी म्हणेल की आज मला 10 वर्ष झाले आहे, आता माझं सगळं काही ठीक आहे, घरचं वातावरण ठीक आहे, बायकोही आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, आता मला काय आता त्या मीटिंग मध्ये जाऊ. तर मित्रांनो, कुठे ना कुठे हे एहसान फरामोशी जरूर बनते ना, तसं होतं. कारण मी ज्या दिवशी अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभेमध्ये पहिल्यांदा गेलो होतो, त्या दिवशी मला त्या सभेमध्ये 4-5 लोक बसलेले दिसले असते. तर मी दुसऱ्या दिवशीपासून त्या सभेमध्ये गेलो. तर आज मला त्या सभेमध्ये त्या दिवशी 50 ते 60 लोक दिसले. हॉल खचाखच भरून होता, लोक उभे होते. त्या दिवशी मला तिथे एक धीर मिळाली की सतीश, तू एकटा नाही आहे या जगामध्ये, आणखी तुझ्यासारखी भरपूर लोक आहेत. ते एवढे लोक पाहून आणि माझ्या पर्सनॅलिटीला, जे मी स्वतःला खूप सुपरेटिव्ह समजत होतो, अशाही पर्सनॅलिटीची तिथे व्यक्तिमत्व मला दिसले. तेव्हा कुठे मला त्या मीटिंग मध्ये येण्यासाठी मी उत्सुक झालो. तर आज माझं कर्तव्य आहे की आज माझ्यासारखाच कोणी माझा एक नवीन बांधव आजच्या सभेमध्ये येणार आहे, तर त्याला धीर देण्याकरता मला माझ्या त्या सभेमध्ये जाऊन माझा वेळ खर्च करणं गरजेचं. ऍक्च्युली मी जातो नाही माझ्यासाठी, कारण तिथे गेल्यानंतर माझी सोब्रायटी मजबूत होणार आहे. परंतु दुसरा त्याचा फायदा होतो की नवीन कोणी सफरिंग अल्कोहोलिक आलेला आहे, नवीन बांधव आलेला आहे, तर त्याला एक बळ देण्याचं काम करते. माझी उपस्थिती त्या सभेमध्ये जाऊन उपस्थित राहणं सुद्धा त्याला ताकद देण्याचं काम. त्याचप्रमाणे जेव्हा कधी मला संधी मिळते आपले अनुभव कथन करण्याची, तर ते अनुभव कथन मी करायला पाहिजे. कारण की मी डिनायल पार्ट मध्ये होतो, मी मानायला तयार नव्हतो की मी दारुडा आहे. तर सदस्यांनी आपले अनुभव सांगून मला शहाणं केलं, मला माझी वास्तविकता दाखवली. तर आज माझं कर्तव्य आहे की माझ्या जीवनातले जे काही अनुभव आहे, की मी कशा प्रकारे माझी दारूची सुरुवात झाली, कशा प्रकारे मी अल्कोहोलिझम मध्ये फसलो आणि आज अल्कोहोलिक अनॉनिमस आल्यानंतर कशा प्रकारे एक उपयुक्त जीवन जगतो आहे, हे मी माझे अनुभव कथन करायला पाहिजे. माझे तिथलेही खालच्या दर्जाचे अनुभव का होईना, जे मी ऑन डॅश सांगू शकतो, मी ते कथन करायला पाहिजे, जेणेकरून नवीन सफरिंग अल्कोहोलिकला त्याला त्याची ओळख पटण्याकरता किंवा ओळख मिळण्याकरता त्याच्या कामी पडेल. आज मी माझा वेळ त्या मीटिंग मध्ये जाऊन खर्च करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आज बरेचसे सदस्य आपल्याकडे मोठ्या अशा अवस्थेत येतात की कोणाजो गाडी नसते, काही नसते. एक दुसरा पार्ट, तो एक डिनायल पार्ट तर प्रत्येक दारुड्यांमध्ये असतो की जोपर्यंत त्याच्या पाठीमागे आपण लागत नाही, त्याला घरी नेण्या आणण्यापासून, तोपर्यंत सहजासहजी तो स्वतःहून येत नाही. तर कोणी माझ्यासाठी हा वेळ खर्च केलेला आहे, तो माझ्या घरी रोज येत होता सभेच्या वेळेवर मला घेण्याकरता. तर आज माझं कर्तव्य आहे की कोणी ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, त्याला नेण्या आणण्याचं काम, त्याच्याकरता माझा वेळ खर्च मी केला. सभेमध्ये मी अनुभवाच्या माध्यमातून तर आपलं कौशल्य वापरतो, तर त्याचप्रमाणे जर का मला शेअरिंग करता येत नाहीये किंवा मला शेअरिंग करण्याचं धाडस होत नाही, तर मी सभा संपल्यानंतर जसे माझ्या खांद्यावर किंवा गळ्यात हात टाकून मेंबर मला बसवायचे, कोणत्यात घेऊन जायचे, माझ्या 2 गोष्टी ऐकायचे, माझ्या मनातले किंतु परंतु जे होते ते ऐकून घ्यायचे, त्याच्यावर समाधान. आज तेवढा वेळ खर्च करायची माझी तयारी आहे का? मी ते करायला पाहिजे. मी माझ्यावरून आपला अंदाज घेतो की मी कशा विचारांचा होतो, माझ्या डोक्यात कोणते विचार राहत होते त्यावेळेस.
तसेच जो नवीन अल्कोहोलिक आलेला आहे त्याच्या डोक्यात सुद्धा असेच विचार असेल तर त्याला मी सभा संपल्यानंतर चहा पिण्याच्या वेळेस त्याच्यासोबत मी आपला वेळ खर्च करतो. त्याचप्रमाणे मला जे प्राप्त झालेलं आहे, जे ईश्वराच्या कृपेने मला जे काही कौशल्य मिळालेलं आहे ते मी त्याच्यासोबत आपलं ते कौशल्य वापरतो का, त्याला कौशल्य वापरतो का, ते मी वापरायला पाहिजे. मित्रांनो, मी आजही तेच काम करतो. कोणी नवीन अल्कोहोलिक आला आणि हाय हॅलो केल्यानंतर नाव विचारल्यानंतर त्याचा विचारपूस करतो किंवा आणि जोपर्यंत जर का तो इंटरेस्टेड असेल, काही प्रॉब्लेम आहे का काय, ते जे विचारपूस जे माझ्यासोबत जे सिनियर बांधवांनी अगोदर केलेली होती मी त्याच पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्याला असं इथं एक मित्रत्वाचं वातावरण मिळालं पाहिजे. त्याला असं वाटलं नाही पाहिजे की मी एकटा आहे. तर एक दारुडा मोठा भेदरलेल्या अवस्थेमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येत तर त्याला ते वातावरणातून थोडंसं एक या कळपामध्ये घेऊन एक मित्रत्वाचं वातावरण तयार करणं, त्याला लवकरात लवकर त्याची 4 लोकांशी परिचय करून हे काम मी करतो का. नाही तर झाली मीटिंग संपली आणि गेलो. कोणी ना कोणी माझी वाट पाहत आहे, कोणाला माझ्या मदतीची गरज आहे, कोणाला माझ्या वेळेची गरज आहे. लोकांनी माझ्यासाठी तो वेळ खर्च केला. तर मित्रांनो, तो मी करतो का, हे मला करायला पाहिजे. आज हाच खरा ग्रॅटिट्यूड आहे अल्कोहोलिक. तो ग्रॅटिट्यूड मला आज मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं ऋण आयुष्यभर फेडू शकत नाही, परंतु जे ऋण आहे माझ्या अंगावर अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं त्याच्यात व्याजाची जी EMI आहे ते तरी मी थोड्या प्रमाणात या पद्धतीत, कारण कोणी माझ्यासाठी केलेलं आहे आज माझं दायित्व आहे, माझं कर्तव्य. बरेचसे सभासद येतात मोठ्या तुटल्या फुटल्या अवस्थेत, त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था नसते. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये थंड असेल की आज त्याची नाही आहे अवस्था, तर त्याला मी 10-20 रुपये खर्च करून त्याच्या नाश्ता पाण्याची किंवा जेवणाची व्यवस्था करू. ईश्वराने ते माझ्यावरती वेळ आणली नाही, परंतु मी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. कित्येक लोकांची अशी अवस्था होती की मीटिंग संपल्याबरोबर बिचारे त्या झुणका भाकर ते 8-8:30ला बंद होते म्हणून अर्ध्या मीटिंग मधून धावत निघायचे. अशा अवस्थेत आलेले आहे अशा लोकांना. तर आज हे करण्याकरता माझी तयारी असायला पाहिजे, कारण ईश्वराने मला अशी अमूल्य भेट दिलेली आहे की आज जी वैद्यकीय क्षेत्राजवळ जे कौशल्य नाही आहे, सायक्रेटिस्ट जवळ जे कौशल्य नाही आहे की एका दारुड्याची दारू बंद करणं, वैद्यकीय क्षेत्रात अशी औषधी प्राप्त नाही आहे की एका दारुड्याला इंजेक्शन दिलं, टॅबलेट दिली आणि त्याची दारू बंद झाली. परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे आम्ही असे सदस्य आहोत की आम्हाला ईश्वराची एक विशेष देणगी मिळालेली आहे. आम्हाला ते कौशल्य दिलेलं आहे ईश्वराने की एका दारुड्याची काय अवस्था आहे, त्याची काय परिस्थिती आहे, त्याच्या डोक्यात काय चालू आहे, त्याच्या मनामध्ये काय चालू आहे, हे ओळखण्याचं कौशल्य आम्हाला दिलेलं आहे. त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमातून ते प्राप्त झालेलं आहे. तर त्या कौशल्याचा वापर कोणी माझ्यासाठी केलेला आहे, तर ते कौशल्य मला इथे वापरायचं आहे. माझं ते टॅलेंट मला इथे वापरायचं आहे की जो कोणी माझा सफरिंग अल्कोहोलिक भाऊ आलेला आहे त्याच्यासोबत मला आपला वेळ खर्च करायचा आणि मला जे प्राप्त झालेलं आहे त्याच्याशी शेअर. मित्रांनो, याचा त्याला फायदा हो नाही हो, पण त्याचा इनडायरेक्टली फायदा मला हो. याचा असा होते की त्याची ती अवस्था बघून मला माझे दिवस आठवतात की मी कुठल्या अवस्थेमध्ये आलेलो होतो, माझे कसे विचार होते. कारण आम्ही बऱ्याचशा दारुड्याला म्हणतो का जेव्हा बोलतो नहीं अपना वैसा नहीं है, हाँ कभी कभार थोड़ी बहुत हो जाती है लेकिन अपना कंट्रोल में. हेच वाक्य राहते. त्याला एकच आहे, ठीक है नहीं बहुत अच्छी बात है कंट्रोल में है तो, लेकिन तू यहाँ पे आते रहे. तू यहाँ आते रहेगा ना तो तेरे को थोड़ा थोड़ा समझ में आ जाएगा. तो पहली मीटिंग है अल्कोहोलिक्स अनॉनिमस की, पहली मीटिंग आखिरी मीटिंग मत. तेरे सवालों के जवाब यहाँ मिलेंगे, तू बस आते रहे. मला त्याला दारू सोडण्यासाठी परावृत्त करायचं नाहीच आहे. बस भाऊ तू येत राहा. दारुड्याची मीटिंग आहे, दारुड्याच्या मीटिंगमध्ये दारू पिऊनच येणार आहे, तर त्याचा मला तिरस्कार सुद्धा करायचा. मीटिंग दारुड्याची आहे, इथे कोणी दूध दही लस्सी पिऊन आलेलं नाही, येणार नाहीये. तर अशा लोकांचं आणखी चांगल्या पद्धतीने मला वेलकम करायचं आहे. कारण मी बरेचसे लोक सदस्य पाहिलेले की दारू पिऊन मीटिंग मध्ये धिंगाणा सुद्धा करून तेच कालांतराने तेच लोक जेव्हा आपल्या शेअरिंग मध्ये म्हणतात की मला इतक्या लोकांनी कसं हाताळलं. जर का मला त्या दिवशी त्यांनी हाकलून दिलं असतं सभेमधून तर कदाचित आज मी जिवंत नसतो किंवा इथे आज एक सोबर लाईफ मी जगलो नसतो. मला दारुड्याचा तिरस्कार सुद्धा करायचा नाही की हा मीटिंग डिस्टर्ब करतोय, आणि जर का जास्त डिस्टर्ब करतोय तर मला त्याला गळ्यात हात टाकून खांद्यावर मीटिंगच्या बाहेर मध्ये घेऊन त्याला शांत करायचं आहे, त्याला मीटिंग मधून हाकलून द्यायचं. हे मला करावं लागेल, कारण हे कोणी माझ्यासाठी केलेलं आहे. तर मला ईश्वराने जे माझ्यासाठी प्रयोजन केलेलं होतं, मला दारुडा बनवलं, परंतु दारुडा बनवल्यानंतर त्याची विशेष कृपा होती की अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या संगतीत आणलं. आणि आज एवढे चांगले मार्गदर्शन करणारे एवढे लाखो मला मित्र दिलेले की ज्याच्यामुळे मला वेळोवेळी त्यांचं मार्गदर्शन मला प्राप्त होते. ते आपला वेळ माझ्या आपलं कौशल्य जे टॅलेंट आहे, जेव्हा जेव्हा मला अडचण आली मी त्यांना विचारतो, ते मला सांगतात. स्पॉन्सर आहे, तसेच आणखी मित्र आहे, ते सांगतात. आज माझं कर्तव्य की हे इतरांना वाटतं. म्हणतात मोर आय गिव्ह मोर आय रिसीव्ह. मी जेवढं वाटत राहील
तेवढ्याच जास्त प्रमाणात मला मिळत राहील. मी जेवढ्या नवीन नवीन लोकांच्या संपर्कात येतो आणि त्यांची ती वेगवेगळी अवस्था पाहून, त्यांचं हे अनुभव पाहून मला माझे ते दिवस आठवतात आणि त्या ईश्वराप्रती आभार निघतात की थँक गॉड की मला तू या चांगल्या स्मृतीमध्ये आणलं. मी सुद्धा याच अवस्थेत होतो. जर का मी इथे थांबलो नसतो, इथल्या लोकांनी मला आपला वेळ माझ्यासाठी खर्च केला नसता, आपले अनुभव मला दिले नसते, तर कदाचित आज मी जिवंत नाही. मित्रांनो, आज मला हे करायचं आहे. त्याचा तिसरा पार्ट येतो ट्रेझर, पैसा. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये म्हटल्या जाते की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम हा मोफत कार्यक्रम आहे. इथे कुठल्याही प्रकारची वर्गणी आकारल्या जात नाही. प्लेंबर मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. 7वी ट्रेडिशन सुद्धा आम्हाला सांगते की आम्ही कुठल्याही बाहेरची आर्थिक मदत घेत, परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम हा काही मोफत नाही आहे. मला प्रत्येक गोष्टीसाठी मला किंमत मोजावी लागते. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर केवळ मला मोफत मिळते ते म्हणजे अनुभव. बाकी प्रत्येक गोष्टीची किंमत मला मोजावी लागते. मला सदस्य आपल्या अनुभवातून, आपल्या वेळेतून आपले अनुभव मला सांगतात, त्यांनी काय केलं, परंतु आज ते कशा प्रकारे जीवन जगतात आहे, ते जीवन जर का मला सुद्धा प्राप्त करायचे असेल तर मला 12 पायऱ्यावर चालणं माझ्यासारख्या दारुड्याला साधे इझी टास्क नाही आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासारख्या दारुड्याचा अहंकार ठेचला जातो. पहिल्या पायरीपासून तर 12व्या. माझ्यासारख्या दारुड्याच्या अहंकाराला पिन मारण्याचं काम करते. आणि जेव्हा ती पायऱ्यांवर चालत जेव्हा स्पॉन्सरच्या मदतीने, लिटरेचरच्या मदतीने जी काही नम्रता प्राप्त होते, तेव्हा मी ते इतरांना कुठेतरी देण्याच्या लायकीचा. अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा 86 वर्षापासूनचा इतिहास अल्कोहोलिक्स अनॉनिमस चालून राहिलेली आहे. आज जवळपास नाही म्हटलं तरी अप्रॉक्सिमेटली 200 देशापर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमस पोहोचलेली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमस पोहोचण्याचं कार्य होऊन राहिलं. परंतु हे जे कार्य करण्याकरता पैशाची नितांत आवश्यकता असते. आमची अल्कोहोलिक्स अनॉनिमस बाहेरून कुठली आर्थिक मदत घेत नाही. आज असं नाहीये की अल्कोहोलिक्स अनॉनिमसला लाखो करोडो अरब रुपये द्यायला लोक तयार बसले, परंतु जर का आम्ही ते बाहेरून आज त्यांचं अधिपत्य आमच्यावर ते गाजवतील, ते त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या विचारानुसार अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं कार्य करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि आमचा जो प्राथमिक उद्देश आहे की सफरिंग अल्कोहोलिकला संदेश पोहोचवण्याचा एकमेव उद्देश, त्या कुठे ना कुठे त्या मूळ उद्देशापासून आम्ही भरकटून जाऊ, म्हणून आम्ही बाहेरची मदत स्वीकारत नाही. परंतु आज अल्कोहोलिक मी अनॉनिमस आहे, परंतु अल्कोहोलिक्स अनॉनिमस नाही आहे, तिला अनॉनिमस नाही ठेवायचा आहे. मी भाग्यवान आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा मला संदेश मिळालेला आहे. परंतु माझे अजूनही कित्येक बांधव आहे जे अल्कोहोलिझमच्या यातना भोगत आहे. त्यांच्यापर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश अजून पोहोचला नाही. ज्यांना माहित सुद्धा नाही की अल्कोहोलिक्स अनॉनिमस नावाची अशी काही संस्था आहे, त्यांच्यापर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमस पोहोचवण्याकरता मी जबाबदार. हे जे संदेश वहनाचे जे कार्य होते, त्याच्याकरता आमच्या ग्रुप लेवल पासून कार्य होते. मी व्यक्तिशः जाऊनही अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश 12 स्टेपिंगच्या मार्फत मी देतो. त्यानंतर जिथे आमच्या ग्रुपची काहीतरी एक लिमिटेशन असते, त्याच्याकरता आम्ही आंतरसमूह स्थापन केलेला आहे. आंतरसमूहाच्या माध्यमातून अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश वहनाचं कार्य जागोजागी केल्या जाते, जनजागरण सभेच्या माध्यमातून, आणखी इतर प्रकारे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट कमिटी आहे, त्यानंतर एरिया कमिटी आहे, महाराष्ट्र राज्य सेवा समिती ती पूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे, आणि त्यानंतर नॅशनल लेवलवर आमचं जनरल सर्व्हिस ऑफिस आहे, ते सुद्धा काम करत असते संदेश वहनाचं. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा एकच उद्देश आहे, कॅरी द मॅसेज. जो अजूनही दारूच्या विळख्यात आहे, जो सफर करतोय, त्याच्यापर्यंत अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा संदेश वहनाचं कार्य. केवळ एकच उद्देश अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कामाकरता पैशाची आवश्यकता आहे. तिथे माझा ट्रेझर, तिथे माझा ग्रॅटिट्यूड हा दिसून पडतो. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये सगळे सोंग करता येतात. अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्येच नाही, किंवा बाहेर सुद्धा सगळे सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग नाही करत. शेअरिंग मध्ये म्हणतात की मी कुठे एक स्टिकर वाचलेलं होतं, दारू तुमची समस्या आहे का, ते वाचून त्याच्यावर जी हेल्पलाईन होती, मी फोन नंबर लावला आणि मला एक सदस्य घेण्याकरता आला. त्या स्टिकर जो लावला गेला, त्या स्टिकरला छापायला पैसा लागला. बरेचसे सभासद सांगतात की मला असं कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये एक पॅम्पलेट पडलेलं दिसलं, त्याच्यावर लिहिलेलं होतं, शराब आपकी समस्या है क्या, निःशुल्क मदत के लिए संपर्क कीजिए. और मैंने फोन लगाया और मेरा फोन कॉल लग गया. तो एक बंदे ने मेरे से 1 घंटा 1.5 घंटा बात किया और उसने मेरे को यहाँ बुलाया. तर मित्रांनो, त्या पॅम्पलेट छापायला सुद्धा पैसे लागले. आज संदेश वहनाचं कार्य खूप मोठ्या लेवल पर्यंत होते. कुठे जत्रा असतात तर तिथे हजारोच्या 10,000, 20,000, 1 लाख पॅम्पलेट आमच्या ज्या सर्व्हिस बॉडी आहे त्यांच्या माध्यमातून छापल्या जातात. आम्ही होर्डिंग्स लावलेले आहे. मी मागे बोललो होतो की आम्ही मशानभूमीमध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे बोर्ड लावले. नागपूरचे पोलीस कमिशनर होते भूषण कुमार उपाध्याय, त्यांच्याकडून रायटिंग मध्ये मी परमिशन आणली की प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे बोर्ड लावण्याचं काम करण्याकरता त्यांनी परमिशन दिली.
ते दारू तुमची, कारण जे काही झगडे तंटे भांडण मर्डर होतात ते सगळे व्यसनापायीच होतात. त्याला व्यसन खूप जबाबदार असतं. हॉस्पिटल्समध्ये बोर्ड लावलेले आहे, कचरा गाडीवर बोर्ड स्टिकर चिपकवलेले आहे, स्कूल बसेसला लावलेले आहे. कुठे आम्ही जनजागरण सभा घ्यायला जातो तर तिथे जी जनजागरण सभेमध्ये लोक येतात तर तिथे आम्ही पॅम्पलेट वाटतो. त्या पॅम्पलेट छापण्याकरता पैसे लागतात. बॅनर्स आम्ही लावतो, ते बॅनर छापण्याकरता पैसे लागतात. तर हा सगळा खर्च कसा होईल? तर त्याकरता अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये ट्रेझर जे म्हटलं आहे, पैशाचं सुद्धा महत्व आहे. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा कार्यक्रम हा व्हॉलंटरी कार्यक्रम आहे. कुठल्याही गोष्टीची जोर जबरदस्ती अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी नाही केलेली आहे. तुम्ही इतकेच पैसे दिले पाहिजे. माझ्या दारुड्याच्या मानसिकतेला धरून जसा 1 दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे, तर तसं मला 1 दिवसाचा आधार दिलेला आहे की दिवसाला 1 जरी रुपया मी वाचवतो अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या नावाने, तरी खूप आहे. मी एका सिनियर सदस्यांचे अनुभव ऐकलेले होते की अल्कोहोलिक्स अनॉनिमस तुम्ही किती रुपयाची दारू पित होते, तर दारूचे पैसे ना अल्कोहोलिक्स अनॉनिमस नाही मागत. अल्कोहोलिक्स अनॉनिमस तर मागतच नाही. तर तरी सुद्धा माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ नका घेऊ. त्याचप्रमाणे मी त्या दारूसोबत चखना खात होतो, सोडा पित होतो, त्याचे सुद्धा पैसे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला द्यायची गरज. त्यासोबत मी सिगरेट ओढत होतो 10-10, 20-20 रुपयाच्या, 3-3, 4-4. त्या सिगरेटचा सुद्धा पैसा नाही मागत. मी वेटरला 10 रुपये 20 रुपये मोठेपणा दाखवण्यासाठी टिप देत होतो, त्या टिपचे पैसे अल्कोहोलिक्स अनॉनिमसला आवश्यक. परंतु बाहेर निघाल्यानंतर जो सिक्युरिटी गार्ड सलाम ठोकायचा आणि मला गाडी काढून द्यायचा, तर खिशामध्ये हात टाकून मी 1-2 रुपये चिल्लर दिसते का ते काढत होतो. त्या पैशातला जरी मला 1 रुपया जरी तिच्या कामासाठी मी खर्च करतो, तरी मला खूप मोठा ग्रॅटिट्यूड आहे. कारण मी दारू पित होतो, तर मी माझ्या परिवाराच्या जो आवश्यक त्यांच्या ज्या गरजा होत्या, मुलांच्या परिवाराचा जे काही माझा जो पारिवारिक खर्च होता, त्या खर्चातून मी कंची मारून मी आपल्या दारूची पूर्तता करत होतो. आज माझा जो दारूचा पैसा वाचतोय, तर त्या पैशावर माझ्या परिवाराचा हक्क आहे. परंतु कुठे ना कुठे आज मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं देणं लागतं. हे देणं म्हणजे काय की हे माझ्या सात्विकतेला खूप आवश्यक आहे म्हणून. कारण जोपर्यंत नवीन अल्कोहोलिक पर्यंत हा संदेश पोहोचणार नाही, तोपर्यंत जे रक्तवाहिनी म्हणतात अल्कोहोलिक्स अनॉनिमसची, ती अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येणार नाही. तर मला माझं आयडेंटिटी, कारण त्यांची मला नवीन दारुड्यांची मला आवश्यकता आहे. माझ्या सात्विकतेकरता नवीन दारुडे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये येणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे कोणी माझ्यासाठी वेळ आपलं कौशल्य खर्च केलं, तर आज मला सुद्धा ते वेळ आणि कौशल्य खर्च करून त्यांच्याकरता माझा ट्रेझरर सुद्धा खर्च ते आले पाहिजे त्याच्याकरता. कारण मी प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही. मला माझं काम धंदा आहे, घर परिवारही पाहायचा आहे, तर मी तेवढा वेळ काढू शकत नाही. तर मी हा दिलेला जो माझा ऐच्छिक व्हॉलेंटरली जे काही मी अंशदान देतो, ते अंशदान त्या सफरिंग अल्कोहोलिक पर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजे जिथे मी पोहोचत नाही तिथं माझा ग्रुप, माझा आंतरसमूह, माझा डिस्ट्रिक्ट कमिटी, माझा जीएसओ पोस्ट, आणि हा माझा दिलेला पैसा एका सत्कर्माच्या कामी पडतो. एका दारुड्याचं जीवन वाचवण्याचं काम करते. कारण मला जो संदेश मिळाला, माझ्यासाठी जे काही माझ्या पूर्वजांनी अगोदरच्या लोकांनी जी हे केलेली होती, त्याचा मी फायदा घेतलेला आहे. आज दुसऱ्यांकरता मला काहीतरी नियोजन करून ठेवायचं. परंतु माझ्यासारखा दारोडा जेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर मोठा कंजूस होतो. मी जेव्हा सभेमध्ये बसतो तर खिशामध्ये हात टाकून पाहत असतो की 5चा सिक्का मिळतो का, 10ची नोटी भारी लागायला लागते. मी एवढा कंजूस होऊन जातो. परंतु मी हा विचार, कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये अशी आम्हाला काहीच वार्षिक वर्गणी नाहीये, मासिक वर्गणी नाहीये, तुम्हाला इतकेच द्यायचे आहे. आणि पैसा जमवण्याचे अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये 2च माध्यम आहे, केवळ आणि केवळ तो म्हणजे किटी बॉक्स. आमच्या सभेमध्ये जो बॉक्स फिरवला जातो, ज्याला आम्ही किटी म्हणतो, किटी बॉक्स, त्याच्यामध्ये मी जे काही माझं अंशदान आहे ते मला टाकायचं. तर मला हे ठरवायचं आहे की अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं माझ्या आयुष्यामध्ये काय महत्व आहे, मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला किती समजलेलं. मी जेव्हा विचार करतो तर एकच उत्तर निघते की अल्कोहोलिक्स अनॉनिमसनी माझं जीव वाचवलेला आहे, आणि जीवाच्या पलीकडे तर कुठल्याच गोष्टीचं मोल नाही आहे. तर आज मी या किटी बॉक्स मध्ये काय टाकायला पाहिजे. जेव्हा माझा ग्रॅटिट्यूड डे येतो, तर जीएसओ इंडियाकडनं एक इन्व्हलप इंटरग्रुपच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचतो. तो इन्व्हलप काय म्हणतो, त्या इन्व्हलपचा मला कसा मान ठेवायचा आहे, त्या इन्व्हलप मध्ये मी किती अंशदान द्यायला पाहिजे. फक्त घेऊन घेतला ग्रॅटिट्यूड डेला आणि खिशात ठेवून दिला. आज माझ्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या प्रती मला माझं ट्रेझर सुद्धा त्याच पद्धतीने असायला पाहिजे. तो माझा खरा ग्रॅटिट्यूड आहे. तनानी, मनानी आणि धनानी माझं समर्थ, सर्व्हिस रिलेटेड सब्जेक्ट. ते आज माझं ट्रेझर, आज अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात काय आहे. आज तुमच्याच खारघरचे ट्रस्टी आहे आमचे अरुण यम, जे आता जीएसओ इंडियाचे ट्रेझरर सुद्धा आहे, ज्यांच्याकडे आमचा खजिना आहे. 2 वर्ष अगोदरचा त्यांचा ईमेल होता मित्रांनो की जीएसओ इंडियाची काय परिस्थिती आहे. 3 वर्ष अगोदर, सॉरी 2.5 वर्ष अगोदर. तर जीएसओ इंडियाचा केवळ ऑफिसचा जो खर्च आहे आपला, महिन्याचा खर्च 3,01,000, आणि जीएसओला ऍव्हरेजली मंथली इन्कम
इन्कम म्हणजे हेच ग्रुप समूहाच्या माध्यमातून किंवा इंडिव्हिज्युअल मेंबरच्या कॉन्ट्रीब्युशनच्या माध्यमातून. तर मंथली इन्कम 2,52,000 म्हणजे खर्च आमचा महिन्याचा 3,01,000 आणि आवक आमची 2,52,000 म्हणजे आम्ही 50,000-51,000 रुपये दर महिन्याला डेफिसिट मध्ये आहोत. तर महिन्याला एवढे तर वर्षाला. आणि आज आम्ही सांगतो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे भारतामध्ये 40,000 मेंबर आहेत, सभासद आहेत. चला मी 40,000 नाही, मी 30,000 सदस्य जो पकडतो की भारतामध्ये 30,000 सोबर मेंबर आहे. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं की जर का मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं महत्व समजून मी एका दिवसाचा 1 रुपया जरी मी अल्कोहोलिक्स अनॉनिमसला द्यायचं ठरवलं तर माझ्यासारख्या एका दारुड्याचे 365 रुपये होतात वर्षाला. ते एका दारुड्याचे 365 तर भारतातले 30,000 मेंबर पकडले, ते प्रत्येकाचे 365 गुणीला केले, 30,000 गुणीला 365 केले तर मित्रांनो 1,09,10,00,000 रुपये होते. एवढं अंशदान जीएसओला जाते वर्षाला, एवढं तर जायला पाहिजे. परंतु मी डेलिगेट म्हणून 3 वर्ष काम केलं जीएसओ इंडिया. जेव्हा फायनान्स कमिटी आपलं बजेट पेश करायचं मित्रांनो, त्याच्यावरून लक्षात येते की अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये पैशाची किती आवश्यकता आहे. कित्येक लिटरेचर आहे आमचं जे अजूनही त्यांचं क्षेत्रीय भाषामध्ये ट्रान्सलेशन झालेलं नाहीये. अशा कित्येक योजना आहे की ज्या पैशाअभावी आमची जे कॉन्फरन्स भरते किंवा आमची जे ट्रस्टी लोकांची बोर्ड हे आहे ते प्लॅन करणं कठीण जातं. कारण मी सुरुवातीला सांगितलं सर्व सोंग करता येतात परंतु पैशाचं सोंग करता येत. तर पैशाअभावी आम्ही, कारण कुठल्याही गोष्टीची जोर जबरदस्ती अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये नाहीये की सदस्यांनी एवढे द्यायलाच पाहिजे. एक प्रकारे बाइंडिंग होईल. तर हे आज मला ठरवायचं की जसं मी माझा वेळ खर्च करतो, पैसा टॅलेंट खर्च करतो, तसाच पैशाचं काय महत्व आहे. मला आर्थिक नियोजन अल्कोहोलिक्स अनॉनिमसने शिकवलेलं आहे की आज माझी किती मिळकत आहे. तर 100 रुपये जर का माझी रोजची इन्कम असेल तर मी 20 रुपये आपल्या भविष्याकरता वाचवलं पाहिजे, 40 रुपये खर्च करायला पाहिजे, 30 रुपये इथे वाचवले पाहिजे, असं करायला पाहिजे. आर्थिक नियोजन मला शिकवते. अल्कोहोलिक्स अनॉनिमसने मला खूप शहाणं केलं आहे. परंतु जेव्हा खरोखर अल्कोहोलिक्स अनॉनिमसला द्यायची वेळ येते माझ्यासारखा दारुडा मी विसरून जातो की माझ्या अगोदर कोणी हे सर्व प्रयत्न केले ज्याचं मी आज फळ मी घेतो आहे. मी त्याचं फळ मला मिळालेलं आहे. माझा परिवार आज सुखी समाधानी आनंदी जीवन जगतो आहे. परंतु माझे असे कित्येक बांधव आहे की जे अजूनही अल्कोहोलिझम मध्ये फसलेले आहे. त्यांच्या परिवार त्याच्या यातना भोगत. त्यांचा सुद्धा या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये त्यांचा अधिकार नाहीये की त्यांनी सुद्धा एक उपयुक्त जीवन जगलं पाहिजे. परंतु त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्याकरता फॉर दॅट आय एम रिस्पॉन्सिबल. मी जबाबदार आहे मित्रांनो. माझ्याकडून बीएलडब्ल्यू न वचन घेतलेलं आहे 1905 टोरंटो कॅनडाच्या कन्व्हेन्शन मध्ये की माझी काय जबाबदारी आहे. तर माझी तनानी मनानी आणि धनानी माझी जबाबदारी आहे. आणि धनाची काही जोर जबरदस्ती केलेली नाही. माझ्या दारुड्याच्या मानसिकतेला धरून सुद्धा आमची 20,00,000ची 20,000ची 40,000 आणि 40,000ची 60,000 लिमिट केलेली आहे. मी 60,000च्या वर तर देऊ सुद्धा शकत नाही कारण ते माझ्या अहंकाराला पोषक ठरेल ते वातावरण. आता ते महागाईच्या हिशोबाने ते लिमिट वाढवल्या गेली. आजही लिटरेचरचा खप पाहिजे तसा नाहीये. आज अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा आमचा जीएसओचा खर्च 60 ते 70% आमच्या लिटरेचरच्या माध्यमातूनच भागवला जातो. म्हणून लिटरेचरची किंमत वाढवावी लागते. परंतु युएस मध्ये उलट वातावरण आहे. लोकांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन तिथे 60-70% राहते आणि लिटरेचरचं जे इन्कम आहे ते 30% मधून भागवतात. पण आपल्याकडून अजूनही आमची मानसिकतेमध्ये बदल घडलेला नाहीये की ज्या संस्थेतून माझा जीव वाचलेला आहे त्या संस्थेच्या प्रती आता माझं काय देणं आहे. तर मी माझ्या समूहापासून तर आंतरसमूह जीएसओ एमआरएसएस वगैरे ह्या सगळ्यांचं मी देणं लागते. ते माझी काय जबाबदारी आहे. मला तिथे वेळ खर्च करायचा आहे, माझं कौशल्य खर्च करायचं आहे आणि माझा पैसा सुद्धा मला माझ्या मिळकतीच्या हिशोबाने ते सुद्धा माझं अंशदान. कारण कोणी माझ्यासाठी सर्व केलेलं आहे. जेव्हा जेव्हा मला अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये सेवेची संधी मिळते मी ते सेवेचं पद घेतलं पाहिजे. अरे यार कौन सर्विस में आएगा, चला ड्यूटी लग जाती, बराबर आधा घंटा पहले जाओ, झाड़ू लगाओ, हाँ ब्लैक बोर्ड पे लिखो, कॉफी सर्व करो, कौन ही झंझट पालेगा मित्रांनो. और लोगों की बातें भी सुनो. मी नेहमी म्हणतो सर्व्हिस मध्ये आल्यानंतर एक प्रकारे मला शिव्या खायचं लागतं. परंतु ते सुद्धा मला माझ्या सोब्रायटी करता खूप आवश्यक आहे. मला माझा पेशन्स वाढवतो, माझा टॉलरन्स वाढवते. म्हणताना निंदकाचे घर असावे शेजारी. जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात चांगलं तर मला आवडते, परंतु जेव्हा वाईट बोलल्या जाते तर त्या वाईटामधूनही शिकण्याची माझी वृत्ती असायला पाहिजे. नाही यार असं म्हणतो तो मी ती चूक करायला नाही पाहिजे म्हणून मी ऍक्रिडेट होत असतो, स्वतःला एज्युकेट. मी त्याच्याकरता आपला वेळ खर्च करायला पाहिजे. नाही तर असं जर का म्हणेल यार
करेंगे ना कोई, मैं काय को चेयरमैन बनूं, मैं काय को सेक्रेटरी बनूं, कहाँ आईजीआर बन के वो संडे को वहाँ इंटर ग्रुप के मीटिंग में जाने का, कौन अपना समय बर्बाद। तो दोस्तों अल्कोहलिक्स अनोनिमस को हमको ही चलाना है, हमारे इसमें डेमोक्रेसी है, हम ही हमारे में से हमारे नेता, आम्ही आमचे सेवक निवडतो आहे। अल्कोहलिक्स अनोनिमसचा जो कारभार आहे तो आम्हालाच चालवायचा आहे, कोणी बाहेरची पदाधिकारी येऊन बसणार नाहीये। तर जर का मला ती सेवेची संधी मिळते ते ईश्वरी कार्य आहे, तर त्याच्याकरता मी माझा वेळ जर का माझ्यामध्ये ते थोडं टॅलेंट आहे तर ते मी वापरू शकतो। जर का मला पैशाचं नियोजन अकाउंटिंग जमत असेल तर मी ट्रेझररचं पद, जर का मी लिखाण वगैरे माझं चांगलं असेल, ड्राफ्टिंग चांगलं असेल तर मी सेक्रेटरी बनून मी पदं घेऊ शकतो। हे ग्रुप लेवल पासून तर मी जीएसओ लेवल पर्यंत ही सेवा करू शकतो। मला हा वेळ खर्च करावा लागेल, द्यावं लागेल, कारण कोणीतरी हा वेळ खर्च केलेला होता म्हणून अल्कोहलिक्स अनोनिमस वेगवेगळ्या ठिकाणी अशी पोहोचत गेली। मला ती संधी मिळाली, ती ईश्वराचं कार्य आहे। जेव्हा मी ईश्वराचं कार्य करतो तर ईश्वर माझ्यासाठी कार्य करत असतो, त्याचा अनुभव मी स्वतः घेतला। मी 400 किलोमीटर दूर नागपूरवरून बिलासपूरला छत्तीसगडला जात होतो। मला काय गरज होती शनिवारची सुट्टी टाका, ऑफिसला सुट्टी, 24 तास घरापासून दूर राहा। पण नाही मित्रांनो, कोणी माझ्यासाठी केलं तर आज मी काय देणं लागतो। तिथे गेलो, एक समूह तिथे स्थापन, तर हे कार्य मला करावं लागणार आहे, हे माझं दायित्व। आणि या सर्व गोष्टींचा जो इफेक्ट आहे माझ्या सोब्रायटीवर पडतो, त्याचे फळ मलाच मिळतात। माझ्या सोब्रायटीला एक चमक येते आणि मी कल्पना केली नव्हती तसं एक चांगलं एक जीवन मी जगू शकतो। मित्रांनो, मी तेच जीवन जगतोय। आजही कुठल्या दारुड्याचा कॉल आला, मला शक्य असल्यास मी स्वतः 1-2 मेंबरच्या मदतीने तो कॉल अटेंड करण्याचा प्रयत्न करतो। माझ्या जवळ नाहीये किंवा लांब आहे तर मी लगेच तो कॉल त्या मेंबरकडे पास ऑन करतो, तो डम करून ठेवत नाही। की जर का मी एक दिवस जाईल, आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, आणि जर का त्याचं कमी जास्त काही झालं तर मी स्वतःला माफ करू, शक्य असल्यास मी स्वतःच जाण्याचा प्रयत्न करतो किंवा असा मेंबर निवडतो की जो खरंच या गोष्टीची त्याला आवड आहे, तो करतो। अशाच मेंबरकडे तो मी मेसेज पास ऑन, हे कार्य मला करावं लागणार आहे। कारण माझ्या घरी वारंवार अल्कोहलिक्स अनोनिमसचा संदेश येतो तर मी धुडकावून लावतो, तसा तो दारुडा सुद्धा असेल। परंतु मला माझं कर्तव्य करायचं आहे, जेणेकरून मला उद्या मी आत्मग्लानीमध्ये जाणार नाही। यार, माझ्यापर्यंत जो संदेश आलेला होता त्याला मी तो अटेंड केला, मला उद्या त्याचा पश्चाताप होऊ शकतो, पण माझं कर्तव्य करायचं। जर का ईश्वराची त्याच्यावर कृपा झाली आणि तो सभेमध्ये आला आणि कालांतराने जर का सोबर झाला तर ते एक चांगलं कार्य आपल्या हातून ईश्वराने घडवून घेतलं, ती माझी पोच पावते। खरंच मित्रांनो, जेव्हा मी हे लोकांसाठी करतो आणि असं ते जेव्हा सात्विक ते एक एक दिवस पूर्ण करत, जेव्हा त्या दारुड्याच्या जीवनामध्ये तो ग्रॅटिट्यूड दिवस येतो आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य, त्याच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि जो आनंद दिसतो, तो एक धन्य झाल्यासारखा आनंद होतो। तर कुठेतरी ते ईश्वराने एक चांगलं कार्य आपल्याकडून करून घेतलं। जेव्हा मी माझा वेळ, माझं कौशल्य आणि जे काही माझं टॅलेंट आहे, ट्रेझर आहे, जो मी वापरतो कुठल्या दारुड्याला नेण्या आणण्याकरता आपल्या गाडीचं पेट्रोल खर्च करतो, साहजिक आहे माझा 2 पैसा जाणार आहे। पण जर का हे केल्यानंतर जर का तो दारुडा एक सोबर जीवन जगतो, त्याच्या जीवनामध्ये तो ग्रॅटिट्यूड दिवस येतो आणि तो जेव्हा आपली शेअरिंग करतो त्याच्या परिवाराच्या चेहऱ्यावरचा तो हास्य दिसते, तर मित्रांनो खरं तर ईश्वराच्या प्रती धन्यवाद निघतात की एकेकाळीचा हा फेकला गेलेला सती, तर लोक याच्याबद्दल म्हणायचा उद्या मेलेला, आज मेलेला। तर लोकांची जी धारणा होते हे पाहिल्यानंतर की आज आपण कोणाच्या तरी कामी पडलो, त्या ईश्वराच्या प्रती लाख लाख धन्यवाद निघतात की ईश्वराने चांगलं कार्य माझ्या हातून घडवून घेतलं। तर मित्रांनो, तर ते शेवटी हेच बोलील, मला जे मिळालेलं आहे मला हे वाटायचं सुद्धा आहे, लोकांनी माझ्यासाठी वाटलेलं आहे, मला सुद्धा हे इतरांकरता वाटायचं आहे आणि त्याचा इनडायरेक्टली फायदा मला। मित्रांनो, जो माझ्या शेअरिंगचा लगभग वेळ झालेला आहे, या विषयावर माझे जे अनुभव होते ते मी मांडण्याचा प्रयत्न केला। आपण लोकांना मला शांतीपूर्वक ऐकलं, आपल्या सर्वांचा मी आभारी आहे। कदाचित काही सुटलं असेल, कोणाची काही या विषयावर काही प्रश्न असतील तर मी माझ्या बुद्धीप्रमाणे सांगण्याचा मी प्रयत्न करेन। थँक्यू व्हेरी मच।